महाराष्ट्रात सध्या गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा आहे. चला याचं खरं कारण जाणून घेऊया. या समस्येचं मूळ आहे हजारो मैल दूर एका मोठ्या जागतिक संघर्षात. इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे भारताचा ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे. ही आहे हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि इथेच वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण झालेत. आणि विचार करा, भारताची तब्बल 60% LPG आयात ह्याच एका मार्गाने होते. आणि ही साखळी तुटल्यामुळेच देशभरात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली. आता बघूया या जागतिक समस्येची स्थानिक झळ महाराष्ट्राला कशी बसतीये. सगळ्यात मोठा फटका बसला आहे औद्योगिक क्षेत्राला, विशेषतः पश्चिम विदर्भात. एका कंपनीचं उत्पादन थांबल्यामुळे तब्बल 500 लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. तर दुसरीकडे सामान्य माणसाला घरगुती गॅस मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. मग यावर सरकार काय करतंय? त्यांची नेमकी योजना काय आहे? पहिला उपाय म्हणजे व्यावसायिक सिलेंडरचा कोटा 30%वरून थेट 50%वर नेला आहे. पण अत्यावश्यक सेवा जसं की रुग्णालये आणि शाळा यांना 100% पुरवठा दिला जाईल. याशिवाय साठेबाजी रोखण्यासाठी सुद्धा सरकार काही कठोर नियम आणत आहे. आता बुकिंगमध्ये अंतर ठेवावं लागेल आणि डिलिव्हरीसाठी OTP बंधनकारक असेल. पण एक चांगली बातमी आहे, पुरवठ्यासाठी नवीन मार्ग आता खुले होत आहेत. भारत आता अर्जेंटिना आणि अमेरिकेकडून वेगाने आयात करतोय. एक जहाज तर पोचलं सुद्धा आहे. आणि लोकही याला जुळवून घेत आहेत. इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री एकदम वाढली आहे. हे संकट एक मोठा प्रश्न निर्माण करतं की अस्थिर जगात आपल्या गरजा कशा सुरक्षित ठेवायच्या.